तरीही तुम्ही त्याचं समर्थन केलं असतं का? तरीही तुम्ही त्याची पाठराखण केली असती का? आणि मी तर असं म्हणतो की तुळजापूरला लागलेली कीड आहे, त्यावेळेस तो हल्ला झाल्यापासून ते इथपर्यंत येईपर्यंत जवळपास 1 लिटरपेक्षा जास्त त्यांचं रक्त त्या ठिकाणी म्हणजे रक्तस्राव होऊन हे झालं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचा बीपी अक्षरशः 90 पर्यंत खाली आला. संतोष देशमुख करायचा होता का अशा पद्धतीचा हल्ला जो आहे तो तुळजापूर मधल्या या उमेदवारांच्या भावावरती झालेला आहे? काय नक्की एकंदरीत माहिती आहे या सगळ्या प्रकरणातली आणि काय पुढची भूमिका असणार? मी आता त्यांना प्रत्यक्षात भेटलो आणि त्यांच्याच तोंडातनं मी ऐकलं की प्रकार किती भयंकर होता. डॉक्टरांबरोबर मी चर्चा केली. ज्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळेस तो हल्ला झाल्यापासून ते इथपर्यंत येईपर्यंत जवळपास 1 लिटरपेक्षा जास्त त्यांचं रक्त त्या ठिकाणी म्हणजे रक्तस्राव होऊन हे झालं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचा बीपी अक्षरशः 90 पर्यंत खाली आला होता आणि मला वाटतं अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती की फक्त आई तुळजाभवानीच्या कृपेनं ते इथं वेळेत आले आणि डॉक्टरांनी त्यांना वेळेत उपचार दिले म्हणून त्यांचा प्राण ह्या ठिकाणी वाचले. आज ह्या सगळ्या प्रकरणातनं मला जी लोक पुढच्या माणसाचं समर्थन करतायत किंवा ह्या गुंडगिरीचं समर्थन करतायत त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की अशा पद्धतीनं तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीवर जर प्राणघातक हल्ला झाला असता तरीही तुम्ही त्याचं समर्थन केलं असतं का? तरीही तुम्ही त्याची पाठराखण केली असती का? आणि मी तर असं म्हणतो की तुळजापूरला लागलेली कीड आहे. ह्याच्यातली दुसरी दुर्दैवाची गोष्ट अशी की हे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये जो आरोपी 2 महिने पोलीस कस्टडीमध्ये राहून आलाय, जेलमध्ये राहून आलाय, अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीनं स्वतःच्या कमळ ह्या चिन्हावर तुळजापूर सारख्या पवित्र क्षेत्रातली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी का? ही नैतिकता आहे का? म्हणजे इतकं घाणेरडं वातावरण त्या शहराचं करायचा प्रयत्न आहे. आणि त्याचं उलट बघा, हे ड्रग्जचं प्रकरण उघडकीस आल्याच्या नंतर आम्ही वारंवार मी लोकसभेत ह्याच्या विरुद्ध आवाज उठवला. आमचे आमदार सहकारी कैलास पाटील विधानसभेत बोलले, पण तिथले स्थानिकच्या आमदारांनी एक शब्द काढला नाही या ड्रग्ज बद्दल, एक लक्षवेधी केले नाही. पण त्यांची आता काल परवा एक लक्षवेधी मला बघायला मिळाली. काय लिहिले त्याच्यात माहिती आहे का? की ह्या तुळजापूरची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा. आता मला सांगा, ड्रग्जचं रॅकेट जे उघडकीस आलं, ज्याच्यात फडणवीस साहेबाच्या पोलिसांनी 2 महिने त्यांच्या त्या माणसाला जेलमध्ये टाकलं, पिटू गंगनेला. मग हे काय उगाच चोर पोलीस खेळत होते का दिखावा होता हा? बरं, हे घडलेलं ही वस्तुस्थिती तुळजापूर शहरातील लोकांना माहिती आहे. पोलिसांनी त्याच्यात FIR रजिस्टर्ड केलाय. पोलिसांनी त्याच्या बाबतीत चार्जशीट सबमिट करायचं प्रोसेस त्या ठिकाणी चालू आहे. मला वाटतंय असं सगळं असताना म्हणजे ज्यांनी ड्रग्ज सारखं विष आणलं, ते ड्रग्ज विकलं, त्याच्यामुळे त्या माणसाला तुळजापूरच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली तर ती तुळजापूरची बदनामी नाही. पण ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त झालं पाहिजे, ह्याच्यातला माणूस ना माणूस शोधून त्याला जेलच्या मध्ये टाकलं पाहिजे. ह्याच्याबद्दल जर आवाज लोकप्रतिनिधी म्हणून मी उठवत असेल किंवा प्रसार माध्यम म्हणून तुम्ही त्याचं चित्रीकरण करत असाल तर ती तुळजापूरची बदनामी आहे असं सांगायचा जावाई शोध. नेमकं माझं मी कायमस्वरूपी म्हणतो की त्यांचा मेंदू खरंच तपासा, तो जाग्यावर आहे का, त्यांची जी बौद्धिक क्षमता आहे ती खरंच वैचारिक आहे का? कारण मी वारंवार विचारतोय की राणा पाटील, तुमच्या मुलानं जर पिटू गंगनेनं आणलेलं ड्रग्ज त्या ठिकाणी घेतलं असतं आणि व्यसन लावून घेतलं असतं आणि तुमच्या मुलाचं आयुष्य जर बर्बाद झालं असतं ह्या ड्रग्ज मुळे, तर तुम्ही पिटू गंगनेची ही चूक माफ केली असती का? माझा सरळ सरळ सवाल आहे. केलं असतं का तुम्ही माफ? म्हणजे आपल्या लेकराच्या बाबतीत झालं तर आपण माफ करत नाही, बरं कुठला बाप माफ करेल, कुठली आई माफ करेल? शेवटी आई बापाचं जीवन कुणासाठी असते? स्वतःच्या लेकरासाठी असते. आणि ती पडीच बर्बाद करायचं जर तुम्ही त्या ठिकाणी षड्यंत्र रचत असाल, ती विष आणून जर इथं विकत असाल आणि मग पुन्हा त्याच माणसाचं समर्थन करून जर तुम्ही पुढे येत असाल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकत नाही. आणि त्यांना इतकाच माझा सल्ला आहे की किमान लक्षवेधी करत असताना ह्या रॅकेटमध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोरातलं कठोर शासन करायची भूमिका तुम्ही ठेवा. अशी दुटप्पी भूमिका ठेवू नका, हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.